बदलापूर पश्चिम परिसरातील मोहनानंद नगर, सर्वोदय नगर या परिसरात असणाऱ्या नाल्यालगतच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले होते. पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील त्या ठिकाणी होत होते. तेथून प्रवास करणारे वाहन चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होता. सर्वसामान्यांची ही तक्रार लक्षात घेत किरण भोईर यांनी स्वखर्चानं तेथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये कॉन्क्रीट टाकून पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू केलं आहे. किरण भोईर यांनी या संदर्भात अनेकदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु नगर परिषदेनं दुर्लक्ष केल्यामुळे हे खड्डे जैसे थे परिस्थितीतच होते. त्यामुळे होणारे अपघात टाळावे यासाठी किरण भोईर यांनी स्वखर्चाने या संपूर्ण रस्त्यांचं काम हाती घेतलंय. यावेळी वाहन चालकांनी देखील किरण भोईर यांचे आभार मानले आहे. या संदर्भात अधिक माहिती किरण भोईर यांनी दिली आहे. बदलापूर पश्चिम मोहनानंद नगर, सर्वोदय नगर आपण बघतो मांजरीची जी स्मशानभूमी आहे त्याच्या लगतच एक ब्रिज आहे आणि ब्रिजच्या लगतच असलेल्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. आणि आपण बघतोय आता या ठिकाणी किरणजी भोईर यांच्या माध्यमातून खरं तर सिमेंट कॉन्क्रिटीकरण म्हणजे तात्पुरता सुद्धा नाही तर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून हे जे खड्डे आहेत ते बुजवले जात आहेत. बऱ्याच वाहन चालकांच्या तक्रारी होत्या ज्या आपण पुढे ऐकणारच आहोत. त्यांच्या तक्रारी होत्या आणि इतर सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या आणि ही तक्रार लक्षात घेत आपण बघतो किरणजी भोईर यांच्या माध्यमातून काम करण्यात आलेलं आहे. कायमस्वरूपी काम आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला आहे. पण माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आचारसंहिता सुरू आहे, बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात, परंतु सर्वसामान्यांना हा होणारा त्रास लक्षात घेत तुम्ही पुढाकार घेऊन स्वखर्चाने करताय, काय सांगा? ऍक्च्युली हे जे खड्डे या ठिकाणी पडले होते बरेच महिने झाले, हे खड्डे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होते. प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली होती. एकच होतं की टेंडर काढलं, त्याची क्वांटिटी संपली, टेंडर काढले, क्वांटिटी संपली. ही अशी तोंडाला पानं पुसण्याची कामं ही नगरपालिका प्रशासन करत होते. मी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली, वारंवार केली, पण त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आता सांगितलं तर आचारसंहिता लागले, 3 महिने काम होणार नाही त्याच्यानंतर. मग तोपर्यंत आमच्या नागरिकांनी खड्ड्यात पडायचं का? आचारसंहिता जर असं काम चांगलं काम करण्यासाठी आचारसंहिता असेल ती काय कामाची? हे मी प्रशासनाच्या माध्यमातून बिलकुल करत नाही, स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी काम करतोय. त्याच्यामुळे आचारसंहितेचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी बोलतोय. प्रशासनाचा एकही रुपया याच्यामध्ये नाहीये, हे सर्व स्वतःच्या खर्चातून करतोय. कारण की जर प्रशासनाची वाट पाहायला गेलो की हा पावसाळा येईल, पावसाळ्यात परत म्हणणार की खड्डे भरता येणार नाही, पावसाळा झाल्यानंतर करणार. आणि या ठिकाणी आपण बघता की प्रॉपर त्याला आरएमसी करून आरएमसी माल टाकून त्याच्यानंतर त्याच्यावर 80 mm चा पेवर ब्लॉक टाकणार, कारण त्याच्या आतमध्ये खाली केबलिंग वगैरे गेलेली आहे. आणि यानंतर मग त्याचं रीतसर जसं काय असेल, मला असं वाटत नाही की परत या ठिकाणी खड्डे पडतील. एवढं प्रॉपर त्या ठिकाणी काम करतोय. तर आपण बघतोय वाहन चालकांच्या नेमक्या काय तक्रारी होत्या आणि काय म्हणणं आहे त्यांचं ते सुद्धा ऐकूया. बदलापूर पश्चिम परिसरात मोहनानंद नगर, सर्वोदय नगर या लगतच एक नाला आहे. आपण बघतोय भले मोठे खड्डे खरं तर या नाल्या लगतच पडले होते आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, अपघात होत होते. आणि आपण आता बघतोय अखेर हे काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि स्वखर्चाने हे काम किरणजी भोईर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही वाहन चालक असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल, प्रवास तुमचा नेहमीच होत असतो, कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? आमचे दिवसातून 6 ते 8 चक्कर असतात या रस्ते रोडवर, कंटिन्युअस रोडवर. आणि मोठे वाहन आणि जड वाहन चालवणारे आम्ही चालक मालक आहोत. तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या निर्देशनात आणून दिलेलं आहे. मी तर किती वेळा फोटो पण टाकलेले आहेत आणि नगरसेवकांना सुद्धा मी सांगितलं होतं. पण आता धन्यवाद की किरण भोईर यांना की बाबा यांनी काम करून घेतलंय. पण प्रशासनाने काहीही लक्ष याच्यात घातलं नाही. माझे 2 वेळा पाटे तुटलेत, इतक्या स्लो वेळा. माझी शाळेची बस आहे, विद्यार्थी असतात, लहान लहान मुलं असतात, जरा इतक्या हळू आम्ही आणतो तरी सुद्धा धक्के तर बसतातच मुलांना. प्लस 2 वेळा पाटे तुटले एक, आणि प्रचंड 3-3, 4-4 हजार रुपये खर्च आलेला आहे. पण प्रशासनाला काय नाही. आमच्यावर टॅक्स पण आम्ही भरतो. बरं असं नाही की टॅक्स भरत नाही, आमचं काही प्रॉब्लेम आहे, टॅक्स भरू नये, ठीक आहे, टॅक्स भरतो म्हणून काय हे नाही. पण कमीत कमी प्रशासन चांगलं करतंय तर रस्ते तरी चांगले ठेवा ना. अरे कितीतरी वेळा नगरपालिकेचे लोक इथून, कितीतरी लोक नगरपालिकेत काम करणारे इथे राहतात, ते जातात, त्यांना लक्षात येत नाही का? त्यांनी एकानी तरी जबाबदारी घेऊन CEO साहेबांना सांगायला पाहिजे ना की इथं प्रचंड ऍक्सिडेंट होतात, काय होतं, खड्डे आहेत.
कितीतरी वाहन चालक आहे. एखादी रिक्षामधनं प्रेग्नंट लेडीज असेल तर काय करणार? काय त्रास झाला तर प्रशासन भरून देईल का? हा, टू व्हीलरवरून जाताना घाई असते लोकांना, सकाळी जाणाऱ्या लोकांना, पडले तर काही कोणाचं नुकसान आहे? काय प्रशासन इथे काही लक्ष घातलं नाही. काम या ठिकाणी होतंय. पण आता हे काम होतंय हे मला नाही वाटत प्रशासनाच्या मार्फत होतंय. हे नगरसेवक किंवा यांच्या मार्फत होतंय. प्रशासनाने लवकर लक्ष घातलेलं नाहीये. कॉन्ट्रॅक्ट काय इतक्या लवकर भेटत नाही एवढं तर गॅरंटी आहे आम्हाला. अर्थात आपण किरण भोईर साहेबांना धन्यवाद याबद्दल की बाबा त्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर ते करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे आभार. अर्थात आपण बघतोय वाहन चालकांच्या या प्रतिक्रिया होत्या. कामाला आता सुरुवात या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि काम बघतोय आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. म्हणजे कायमस्वरूपी आपण बघतोय की यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न किरणजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. खरं तर हा मुख्य रस्ता आहे. बदलापूर पूर्व पश्चिमेकडून हेंद्रेपाडा असू द्यात, चिंतामणी चौक असू द्यात, बदलापूर गावात असू द्यात, शॉर्टकटचा वापर म्हणून आपण या रस्त्याचा वापर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करत असतात. परंतु हाच वापर करत असताना आपण बघतोय मोठमोठाले खड्डे या ठिकाणी पडले होते आणि अपघात होत होते. हीच बाब लक्षात घेत किरणजी भोईर यांच्या माध्यमातून आता आपण बघतोय सोय खर्चाने हे जे काम आहे ते आता करण्यात येत आहे आणि या ठिकाणी वाहन चालकांनी सुटकेचा श्वास घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुमरे, आपले बदलापूर. गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास 14 एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी. मुंबई, नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच. अनोखे फ्रूट पार्क, स्काय गार्डन, प्रशस्त क्लब हाऊस, सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केटही अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स 0 वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध. तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार. चला तर मग गोदरेज विहासह आपल्या स्वप्नांच्या घरात.